आता मशीन वापरण्यासाठी तुमच्याकडून वैयक्तिक काय काळजी घेतली पाहिजे असा सल्ला सांगा. मशीन वापरण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे पॉवर सप्लाय म्हणजे लाईट जी आहे ती आपल्याला व्होल्टेज व्यवस्थित पाहिजे, निदान 220-200च्या दरम्यान तरी पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण महिन्यातून एकदा ऑइल बदली ही केली पाहिजे मशीनची, जेणेकरून रोज वापर आपण करतो तसं मशीन गरम होतं, ऑइल खराब होतं. मग महिन्यातून एकदा ऑइल बदली केली तर तुम्ही ते लाईफ टाईम वापरू शकता. आणि तिसरी गोष्ट स्वच्छता. दुधाचं हे सगळं स्वच्छतेवर काम आहे. ज्या ह्या पाईप आहेत, या गोष्टी आहेत, ह्या आठवड्यातून एकदा खोलून स्वच्छ ब्रशनं धुतल्या पाहिजेत आणि रोज गरम पाणी वापरून धुतल्या पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण की दूध ही खायची वस्तू असल्यामुळे आपण त्याला हायजेनिक ठेवलं पाहिजे. बरोबर, घेतली पाहिजे. आता तुम्ही म्हणताय ऑइल महिन्याला चेंज केलं पाहिजे. मग आता ऑइल काय काय कंपन्याचं खूप महाग आहे. आता तुमच्या कंपनीचं ऑइल किती कसं? ह्याला आहे ना हायड्रॉलिक ऑइल लागतं 68 नंबर, 200 रुपये लिटर बसतं ते ऑइल सध्या. महिन्याचा ऑइल बदलीचा खर्च ह्या मोठ्या मशीनचा फक्त 50 रुपये आहे. बरोबर, 50 रुपये एवढा खर्च आहे. जास्त मेंटेनन्स नाही. जास्त मेंटेनन्स नाही आहे.